तुझ्यासाठी काय आणले? हे काय आहे? अगं असं काय करते? हे तर पुस्तक आहे. या पुस्तकाचं तू वाचन कर. ईश्वर, आता या वयात कसं वाटेल ते? अगं असं काय करतेस? तू मला लग्नावेळी वचन दिलं होतंस ना. आता तू नाही म्हणू नकोस. ते तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, या मदती लोक काय म्हणतील आपल्याला? किती बदनामी होईल आपली. सगळे थुतू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, अशा बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या ही पुस्तकी बाजूला, मला नाही काम आहे. होय माझ्या बाळा, काय झालं तुला? काय हवं आहे? इतका काय रडतोस तू? होय माझ्या पिल्लू, काय झालं? अगं बाई, आणि हे पण घरी नाही आहे. आता मी काय करू? सावित्री, अगे सावित्री, किती लढतोय तुझं बाळ? काय झालं त्याला? वय ग बाळू, काय झालं कुणास ठाव. तिचं अंगणही तापलाय आणि हे पण घरी नाही आहे. आता मी काय करू? अगं याचं अंग तर लय विश्वासाचं टाकलंय. वय ग बाळू. ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय? भूतबाधा? माझ्या बाळाला भूताने झपाटलंय? होय ग सावित्री, असंच झालं. याच्या पापण्या बघ किती लहान झाल्या. नाही नाही, असं होऊ शकत नाही. आता मी काय करू? अगं सावित्री, नुसतीच लढत बसू नकोस, वेळ वाया घालवू नकोस. आपल्या गावाबाहेर मानसिक बाबा आले. ते लई जाणीव उपाय करतात. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. चल मी पण येते तुझ्यासोबत. वय ग बाळू, चल पटकन. माझ्या भालने तापलंय. कृपया सर्वांनी शांतता बाळगा. या बाबा बाबा, ते बघा बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे. आता रात्री कमाई होईल. बाबा बाबा, माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, माझ्या बाळाला वाचवा. माझ्या बाळाचं काही अंग तापलंय. माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, माझ्या बाळाला वाचवा. काही पण करा पण माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, माझ्या बाळाला वाचवा. बाई तुझ्या बाळाला भूतबाधा झाली आहे, भूतबाधा. काय? कसली भूतबाधा बाबा? बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूतांनी झपाटलंय. विहिरीतल्या भूतानी? आणि माझ्या बाळाला? नाही नाही, असं होऊ शकत नाही. माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, काही पण करा पण माझ्या बाळाला वाचवा. बाई तू काळजी करू नको. बाबावर विश्वास ठेव. थोडा धीर धर, सर्व काही चांगले होईल. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, माझ्या बाळाला वाचवा. बाई तुला काही करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे. ठीक. तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल. म्हणजे तुला एका बकऱ्याचं नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. माझं बाळ वाचलं पाहिजे. तुला काही करायची गरज नाही. तू फक्त पैसे दे. ठीक आहे बा. नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा हो बाबा, माझ्या बाळाला वाचवा. आधी अंगारा दिवसातून 2 वेळ लाव त्याला. होय माझ्या बाळा, काय झालं तुला? इतकं काय रडतो? काय झालं तुला? अगं बाई, याचं अंग तर लई तापलं या, आणि हे पण घरी नाही आहे. आता मी काय करू? अगं किती रडतोय तो? अगं किती रडतोय तो? तुला किती वेळा सांगितलं, पण तू माझं काही ऐकली नाही. त्याला दवाखान्यात जा म्हणून तू काही माझं ऐकली नाही. आहो,
चिडता कशाला? ऐका ना, हे बघा ना, याचा ताप काहीच कमी झालेला नाही. धरून पायाला. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं घरी प्रसूती करू नकोस म्हणून. अशा वेळी आईचं आणि बाळाचं दवाखाना करणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला? आहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करायला मला लई लाज वाटते. कसं वाटते ते? त्यावेळी कसं वाटते ते? त्यावेळी कुठल्या दवाखान्यामध्ये बाई पण डॉक्टर नव्हत्या. मग मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंग तर किती तापलंय. अशी कशी गप्प बसलीस तू? अहो मग काहीतरी करा ना, काहीतरी करा. अगं हे काय करतेस तू? आहो, मी याला बाबाचा अंगारा लावते आहे. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास आहे. आहो, बाबांवर विश्वास ठेवा. हे बघा, याचा ताप कमी होतो आहे. याचं अंग पण थंड पडलंय आणि याचा माथा पण थंड पडलेला आहे आणि डोकं पण थंड पडलेलं आहे. उठ ना बाळा, काय झालं तुला? उठ ना पिल्लू, काय झालं? आई तुला आवाज देते आहे. अहो बघा ना याला काय झालं. अहो बघा ना याला काय झालं. उठ ना बाळा, आई तुला आवाज देते आहे. उठ ना बाळा, काय झालं तुला? उठ ना बाळा. अहो आज हा गप्प गप्प का आहे? हा आता उठत का नाही? अहो बघा ना याला काय झालं ते. अहो बघा ना काय झालं. उठ ना बाळा, उठ ना बाळा, काय झालं तुला? उठ ना बाळा. आता मी नाही राहणार अडाणी. आता मी नाही राहणार अडाणी. आता मी नाही राहणार अडाणी. कारण मी शिकेल, मी नक्की शिकेल. कारण उद्या एखाद्या आईला आपल्या बाळाच्या उपचाराकरिता मुखावे लागणार नाही. मी शिकेल, मी नक्की शिकेल. शाबास सावित्री, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. चल मग माझ्याबरोबर. अगं बाई, मला तर माहीतच नाही सूर्य हा पृथ्वीभोवती फिरते. अगं सूर्य तर पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. समजलं? गावंढळ कुठली. आहो, मला तुम्ही सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. सगळी लाश्रम विकून खाल्ली आहे या सावित्रीने. कलियुग आहे रे बाबा, कलियुग. सगळं जग नष्ट होईल. दिवस पाहिजे ह्या सुमनरावांना. असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. होईल रे बाबा. काय झालं सावित्री? घाबरलीस की काय या समाजाला? नाही हो, मला आता कुणी काय बी म्हणू द्या, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेल, मी नक्की शिकेल. चल मग माझ्या. पोस्टमन सुमंतरावाचं घर हेच आहे का? दिल्लीवरून तार आलेली आहे. सावित्री, हे बघ दिल्लीवरून तार आली आहे तुझ्यासाठी. तुला दिल्लीला जावे लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलेलं आहे. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटे काहीच करू शकले नसते. Congratulations, सावित्री. बैलांचा सन्मान माझ्याकडे केला.
आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या क्षणाची चाबी आहे, ज्याच्यावर अंधविश्वासाचे आणि नकारात्मकतेचे जे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्यांची स्वप्न चुल्याच्या धुव्यामध्येच नष्ट झाली. मला असं वाटते की त्यांची स्वप्नाची पतंग खुल्या आकाशामध्ये उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे. हे करणे आपल्याला खूप अवघड आहे, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, माफ कर आम्हाला. आम्ही तुला नाही नाही ते बोलली, आम्हाला माफ कर. तू समाजाला धडा शिकवला आणि आम्ही त्या अडाणीच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. सावित्री, आम्हाला माफ कर. धन्यवाद. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचा कार्यक्रम कसा वाटला तर आमच्याकडून चुका जर झाल्या असतील त्याबद्दल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून